देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. आपल्याला वाटतं क्या बात आहे, एका क्षणात चारही मुक्ती. पण त्या एका क्षणात राहणं किती अवघड आहे. स्वतःचीच पूर्णपणे परीक्षा घेणं सातत्यानं, स्वतःला खरोखरी त्या ह्याच्यात उभं करणं कोर्टाच्या त्या पिंजऱ्यामध्ये, हे आपण किती वेळा करतो. मला जे ऐकायला आवडणार नाही असं काही आलं समोरनं तर ते मला चालत नाही आणि तिथून क्रोध सुरू होतो. एका माणसाने गमतीत असं उदाहरण दिलं एका पुस्तकामध्ये की मला भयंकर राग आला, तर अशा वेळेला त्या माणसाकडे ना न उघडणाऱ्या डब्याचं झाकण द्यावं. स्वतःला घडवताना जे आवश्यक आहे तो सेल्फ एस्टीम आहे, पण त्या सेल्फ एस्टीमचं रूपांतर जर दुसऱ्यापर्यंत जायला लागलं तर तो इगो आहे. जेव्हा सगळं चांगलं चाललंय ना तेव्हा कुठेतरी असतं की मी सगळं बरोबर करतोय, हा एक भाव कुठेतरी मनात असतो. तेव्हा त्याचं श्रेय कुणालाही द्यायची आपली इच्छा नसते. तुम्ही मोह आणि लोभ असे 2 शब्द वापरलेत, काय फरक आहे त्याच्यात? मोह म्हणजे संस्कृताच्या अर्थाने सांगते, मोह म्हणजे गोंधळ होणे आणि म्हणून एखाद्या गोष्टीसाठी माझं मन धाव घेणं तो मोह आहे. मला कळतच नाही, माझ्या बुद्धीला आता लक्षातच येत नाही मला ते गरज आहे का नाही, पण मला ते हवंसं वाटतंय, त्याच्याकडे मी धाव घेणं हा मोह आहे. आणि लोभ म्हणजे पूर्वीची ती यंत्र असायची ना, ती तबकडी, त्याच्यामध्ये ती सुई अडकली, ते अडकणं म्हणजे लोभ आहे. धाव घेणं हा एक भाग आणि तिथेच अडकून राहणं, मला सतत हवंच आहे, सोडण्याची माझी तयारी नाही, तो लोभ असेल. आणि ह्याच्या प्रत्येकाच्या माणसाच्या डेफिनेशन्स वेगळ्या असतील, कारण हे शेवटी सापेक्ष आहे. मोह म्हणजे काय आणि लोभ म्हणजे काय हे शेवटी सापेक्ष आहे. मी दुकानात साडी खरेदी करायला गेले, मला एक साडी घ्यायची, मला 2 साड्या घ्याव्याशा वाटल्या, हा माझा मोह आहे. मी पुन्हा गेले, मला आणखी नाही घ्यावीशी वाटली, तर हा हळूहळू काय सुरू झालाय, हा लोभ सुरू झालाय असं मला वाटतं. जसा मोह आणि लोभ आहे तशा अजून 2 गोष्टींबद्दल लोक खाजगीत बोलत राहतात. एक म्हणजे 2 ए, अँगर अँड अँझायटी, क्रोध आणि भीती. ह्या दोन्ही गोष्टी दिसत राहतात. एक तर सततच्या डोपामिन ट्रिगरमुळे सतत रिॲक्ट होणं आणि त्याच्यातून क्रोधिष्टपणा वाढतोय का अशी एक चर्चा, आणि सततच्या स्पर्धेमुळे एकटेपणा आणि भीती, अँझायटी, एकटेपणाच म्हणूया आपण त्याला, लोनलीनेस. ह्या दोन्हीला कसं टॅकल करावं, आजपर्यंतचं अध्यात्म काय सांगतं? आपल्याकडे मुळात म्हटलंय की हे सगळं कधी निर्माण होतं, तर गीतेत फार सुंदर शृंखला दिली की ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. कशानं काय 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 घडतं ते सांगितलंय. तर त्या मुळामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीसाठी आसक्त झालं की मला हे हवंच आहे असं वाटायला लागलं की सगळी ही परंपरा किंवा एक त्यांनी त्याला दुष्टचक्र म्हटलंय, तसं ते सगळं सुरू होतं की मला हवंच आहे. मग नाही मिळालं की काय होते, माझ्या मनातली इच्छा तर निर्माण झाली पण ते मला मिळत नाही, म्हणून मला क्रोधच सुरू होतो. क्रोध सुरू झाला की मी एवढी संतापते की मी नेमकी काय आहे, मला खरंच त्याची गरज आहे का, हा स्मृतिविभ्रम हा होतो. स्मृतिभ्रंश ह्याच्यात जो सांगितलाय हा म्हणजे मेमरी लॉस नव्हे, तर मी आत्ता माझी काय गरज आहे हे सुद्धा मी विसरते, एखाद्या गोष्टीकडे एवढी खेचली जाते, त्याला स्मृतिभ्रंश म्हटलंय. जे अर्जुनाचं वेगळ्या पद्धतीनं झालं होतं, त्यांनी शेवटची जी कबुली दिली आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की हो कृष्णा, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. होय होय, माझा मोह नष्ट झाला आणि मला स्मृती आली. स्मृती आली म्हणजे काय, तो इतका वेळ विसरला होता का नाती, नाही, नाती जास्त लक्षात आली होती त्याच्या. पण मग स्मृतिर्लब्धा म्हणजे काय, तर मी कोण आहे, पुन्हा कोहमकडे आलाय तो की मी कोण आहे, तर मी क्षत्रिय आहे. हे कशामुळे झालंय मला कळलंय, हे अधर्माचं युद्ध आहे, हे सगळं मला परत लक्षात येणं ही त्याची स्मृती आहे. म्हणून स्मृती म्हणजे मला काय काय गोष्टी आठवतायत ते नाही, मी कोण आहे ह्याचं लक्षात येणं ही स्मृती आहे. तर हे सगळं त्या ह्याच्यातनं सुरू होतं. क्रोधही त्याच्यातनंच येतो. बघा, एखादी गोष्ट मिळाली नाही की क्रोध येतो. माणसाला जोपर्यंत सगळं छान 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 मिळतं, सगळं गुडी गुडी येतोपर्यंत माणूस रागवत नाही. एखाद्याने म्हणावं बघितला भाग पण नाही एवढा आवडला, तर ती स्वीकारायची ताकद नसेल तर आपण काय म्हटलं जातं पटकन, तू दाखव करून एखादा. आलं लक्षात, तिथे क्रोध सुरू होतो कारण माझ्या विरोधी काहीतरी सुरू होतं. म्हणजे मला जे ऐकायला आवडणार नाही असं काही आलं समोरनं तर ते मला चालत नाही आणि तिथून क्रोध सुरू होतो. हा एक भाग आहे. आणि सगळी मंडळी सध्या, म्हणजे माझा एक मित्र मागे परदेशातनं आला होता, तर आम्ही विटीला गेलो, तर तो मला म्हणाला, धनश्री हे म्हणजे सगळं प्रेशर कुकर आहे गं. म्हटलं का, तर तो म्हणाला सगळी माणसं एवढी अशी आतमध्ये
वाफ दडलेली आहे की एका माणसाला चुकून चोर म्हणून कळते एवढ्या त्याला लाथा पडतील की कुठेतरी ते बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यामुळे हा क्रोध असंख्य गोष्टींनी वाढलेला आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रचंड वाढलेली गर्दी, हाही क्रोधाचा भाग असू शकतो. कोण कशामुळे रागवेल हे आपल्याला सांगता येत नाही. या धाव विलक्षण वेगाने, त्याच्यामध्ये आपण कमी पडण्याची एक दमणूक जी आहे, कशात नाही क्रोध येऊ शकतो माणसाला. पण क्रोध खूप वाढलेला आहे, एवढं कर, आणि त्या क्रोध थांबवायला कुठेतरी थांबायलाही लागतं. पण क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठीची ऍक्शनेबल इन्साइट काय, की हे केल्यानं क्रोध कमी होतं? म्हणजे काय 1 ते 10 आकडे म्हणा असं पूर्वी सांगायचे, असं काय आजच्या जगातलं? बापरे, हा प्रश्न खरंच खूप अवघड आहे. म्हणजे हा सांगितलं तर कदाचित संशोधनच होईल ते खरं तर एका अर्थाने. पण ते जे म्हटलंय ना 1 ते 10 आकडे, ते अगदी खरं आहे. याचं कारण असं आहे ना की ती बाण असतात ना दिवाळीला आपण जे लावतो ते एकदा उडल्यासारखं आहे. ते जरा थांबवलं तर आपल्याच लक्षात येतं की एवढं रागवण्याचं कारण नाहीये. थोडंसं 1 ते 10 आपल्याला नसतील पुरत तर 20, आपल्याकडे 100 पर्यंत आकडे आहेत सहज म्हणता येण्यातले. तर तेवढे नक्की म्हणावेत. ती भावना थांबवणं फार महत्वाचं आहे. क्रोधाची भावना पूर्वीच्या काळात असे उल्लेख आहेत रामायणामध्ये की क्रोधागार असायचं. म्हणजे कैकेयी जेव्हा चिडली आहे, मंथरेनं कान भरवल्यानंतर, तेव्हा ती क्रोधागारात जाऊन बसली आणि कुणीतरी क्रोधागारात गेलंय हे कुणाला तरी सांगितलं जायचं की ही क्रोधागारात आहे, म्हणजे काहीतरी तिचं बिनसलंय. म्हणजे क्रोध हा येणं. पण माझं म्हणणं काय, आपण ते जरा विषयांतर झालं, पण आपण मुद्द्यावरती येताना पुन्हा हेच की ते 10 आकडे म्हणणं हे खरोखरी बरोबर आहे. कारण हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपण भयंकर चिडतो. ती काही क्षणांची भावना असते. 20 आकडे म्हटले तर आपल्याच लक्षात येतं की एवढं चिडण्याचं कारण नाही. 30 आकडे म्हटले तर आपण शांत होतो. आणि काही फिलॉसॉफर्स तर असं सांगतात की ती जी एनर्जी आहे ना, ती इतकी विलक्षण एनर्जी आतून आलेली असते, आपण ती थांबवून जर दुसरीकडे वळवली तर त्या एनर्जीचा उपयोग होतो. म्हणजे एका माणसाने गमतीत असं उदाहरण दिलं एका पुस्तकामध्ये की मला भयंकर राग आला, तर अशा वेळेला त्या माणसाकडे ना न उघडणाऱ्या डब्याचं झाकण द्यावं. तर तो बरोबर उघडतो तो, कारण ती सगळी एनर्जी एवढी, आणि त्याचा क्रोधही शांत होतो. म्हणून रागाच्या भरात खरंच असं आलं तर असं काहीतरी करावं की त्या एनर्जीचा जो इकडे व्यर्थ जाणार आहे त्याच्याऐवजी ते आपण तिकडे वळवली पाहिजे. तुम्ही ह्या उत्तराच्या आधी जे उत्तर दिलं, तू करून दाखव, तर त्या उदाहरणात एक इंटरेस्टिंग सबटेक्स्ट असा दिसला की कित्येकदा आपला इगो असतो, सेल्फ इस्टीम, मग इगो, त्याला अहंकार. सेल्फ इस्टीम कधी आणि इगो कधी, कधी असं म्हणणं योग्य की बघ मी करून दाखवतो, आणि कधी ती इगोत कन्वर्ट होतं. सेल्फ एस्टीम हा प्रत्येक माणसाकडे असलाच पाहिजे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्याच्यातला भेद नेमका कसा ओळखायचा, तर मुख्य म्हणजे जोपर्यंत त्या सेल्फ एस्टीम मध्ये की हो मी करू शकते, माझं मला समजावणं असतं, किंवा येस आपल्यात ती क्षमता आहे हे स्वतःला बजावणं असतं, तोपर्यंत तो सेल्फ एस्टीम आहे. पण ते मी केलं आणि मी त्याचा डंका वाजवत राहिले आणि जिथे तिथे प्रत्येक वेळेला अरे तू काय, तू माझं बघ, हे आलं की तो इगो झालेला आहे. सेल्फ एस्टीम म्हणजे हो माझ्याकडे ती क्षमता आहे, मी ते करू शकते. तो अभिमान सुद्धा शब्द नाही म्हणता येणार, काय शब्द वापरायचा हा सेल्फ एस्टीमला, जरा स्वतःबद्दल सुद्धा एक आदर आहे त्या ठिकाणी. हो मी करू शकते. स्वतःला घडवताना जे आवश्यक आहे तो सेल्फ एस्टीम आहे. पण त्या सेल्फ एस्टीमचं रूपांतर जर दुसऱ्यापर्यंत जायला लागलं तर तो इगो आहे. सेल्फ इस्टीम, इगो, क्रोध, मद, मोह, मत्सर, या सगळ्याला सध्या एक सोल्युशन दिलं जातं, ते म्हणजे बी इन प्रेझेंट. त्याला कोणी माइंडफुलनेस म्हणतं. इकार्ट टोल्लेचं पुस्तक खूप गाजलं, खूप सायकोलॉजिस्ट सुद्धा ते रेकमेंड करतात. खरंच आत्ताच्या क्षणात राहणं शक्य आहे का, आणि राहायचं असेल तर कसं राहायचं? खूप अवघड आहे. आत्ताच्या क्षणात राहणं खूप अवघड आहे, कारण आपण जर आपल्या नुसत्या मनाचा शांत बसताना विचार केला तरी लक्षात येतं ते बराचसा वेळ मागे असतं आणि काहीसा वेळ पुढे असतं. असं घडलं होतं, तो असं झालं होतं, ते असं, आपण मागच्या घटनांमध्ये रमतो आणि काही वेळेला पुढच्या इथे बघतो, पण प्रेझेंटमध्ये बघणं खूप अवघड आहे. आणि तसं जर साधलं तर ते योगीच असतात की त्या घडीला आत्ता मी इथे आहे ना, मग ह्या क्षणात राहणं, क्षणस्थ होणं हे अतिशय अवघड आहे. म्हणजे त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी ते फार आदर्शवादी उत्तर होईल की तू क्षणात राहा सांगणं. हे इम्पॉसिबल आहे, कारण माणूस मागे रमतो, पुढे विचार करण्यामध्ये रमतो, पण तो आत्ता बघत नाही. आणि सगळे संत आपल्याला ते सांगतात. त्यामुळे तो जो भाग आहे तो अतिशय अवघड आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. आपल्याला वाटतं क्या बात आहे, एका क्षणात चारही मुक्ती.
पण त्या एका क्षणात राहणं किती अवघड आहे. हम्म. आपण 60 सेकंद सुद्धा शांत चित्तानं कसलाही विचार न करता राहू शकत नाही. निर्विचार होऊन ध्यान लागणं ही फार वरची अवस्था आहे. केवळ अशक्य आहे ते. म्हणजे मी असं नकार देत नाही, परंतु पटकन हल्ली कोणी सांगतं ना, काय मला विचारच नव्हता मनात. हा सुद्धा विचार आहे ना. म्हणजे आपण पुन्हा गेलो ना मागे. तर त्याच्यामुळे हे फार अवघड आहे. प्रेझेंटमध्ये राहणं हे अतिशय अवघड आहे. ते कसं राहायचं? तर तुम्ही जे काम करताय त्याला तुम्ही जे म्हणालात ते माइंडफुलनेस, की मी प्रत्येक काम करते. याच्यामध्ये एक ना छान मागे मी एका ध्यान शिबिराला गेले होते. त्यात फार चांगला हे सांगितलं होता, खेळ होता तो, की आता ह्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत मला चालायचं आहे. तर ते सांगतात, की हे अंतर ना तुम्ही अर्ध्या मिनिटात कव्हर करा. आम्ही म्हणतो अर्ध्या मिनिटात काय 4-5 वेळा तरी जाऊन येऊ. आणि आपण तसं करतो. मग ते सांगतात, की नाही अर्ध्या मिनिटातच करा. मग पुढचा प्रश्न येतो, आता पुन्हा भिंतीवर जाऊन उभे राहा, भिंतीच्या बाजूला. आता कुठला पाय उचलणार आहात? उजवा. बरं. मग तो किती अंशामध्ये उचलत आहे? अच्छा एवढ्या. मग त्यावेळेला मागच्या पायाची स्थिती काय आहे? बरं. आता तो थोडासा पुढे घेतलाय. मागच्या पायावरचा आता तोल कुठे आहे शरीराचा? इकडे का इकडे? मग आता हात ठेवल्यावर मागचा पाय किती उचलला गेलाय? मग आता पुढे हे करत अर्ध्या मिनिटात पोहोचत नाही आपण. तर ह्याला प्रेझेंटमध्ये राहणं म्हणतात. मी माझ्या प्रत्येक कृतीचा एवढ्या बारकाईनं विचार करणं हा प्रेझेंटमध्ये राहणं आहे. पण हे किती शक्य आहे सांगा ना मला. तुम्ही ध्यानाचा उल्लेख केला. ध्यान, योग, नामस्मरण, जप हे सगळे जे मार्ग आहेत हे मनशांतीसाठी किती उपयोगाचे? पुष्कळ उपयोगाचे. शेवटी ही साधन आहेत. म्हणजे जसं खालच्या मजल्यावरनं 14व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट हे जसं साधन आहे, तशी ही साधन आहेत. माझं मन हे कुठेतरी गुंतवावं लागतं. माझ्या मनाला म्हणून तर कधी कधी माकडाची उपमा दिली जाते, कधीही शांत बसत नाही. ते तिथे बांधलं तरी वर खाली करत राहील. म्हणून नाथांनी एक सुंदर असं हे दिलंय, की वासराला कसं असतं कायम दौडायचं असतं, पण त्याला आपल्या कुंपणातनं बाहेर मात्र आपल्याला जाऊ द्यायचं नसतं. मग काय करायचं, की त्याच्या गळ्यात एक दोरी घालायची, ते थोडी दोरी लांब ठेवायची आणि एका झाडाला बांधायची. ते गोल गोल फिरत असतं. त्याला वाटतं आपण खूप धावतोय आणि आपल्यालाही माहिती असतं की त्याला आपण एवढं सोडलेलं नाहीये. तर ही जी दोरी आहे ना, ही ती सगळी साधन आहेत. की शांत करण्यासाठी मला काहीतरी लागतं. शांत करण्यासाठी राग आला तर पटकन मी एखादं नाम घेतलं. पूर्वीच्या काळी असे असायचे आजोबा वगैरे घरात, की रागावले की पटकन गप्प व्हायचे आणि काहीतरी श्रीराम 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 म्हणत फेऱ्या मारायचे. हे काय होतं, तर तो राग हे व्हावा, ते जे काही मनाला वेदना झाली आहे ती कमी व्हावी म्हणून त्या रामाच्या नामामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे तो सांधा बदलणं आहे. म्हणून चालू ह्याच्यामध्ये जर आपल्याला अस्वस्थता असेल, काहीतरी टोचतंय कुठेतरी मनाला, तर सतत तीच भावना घेऊन बसण्यापेक्षा मी जेव्हा सांधा बदलते तेव्हा माझं मन पुन्हा रिफ्रेश होतं. आणि हे सगळं कशासाठी आहे, तर आपण त्याला उगाच धार्मिक बिर्मिक आवरणं देत बसलोय तसं काही नाहीये. हे सगळं मनाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे ते फक्त तुमचा सांधा बदलणं आहे आणि त्या सांधा बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त एवढंच नाहीये, कोणी चित्रकला करत असेल, कुणी म्हणून त्या हॉबी छंद का महत्वाचा आहे, तर सांधा बदल आहे. मी जे दिवसभर काम करते त्याच्यातनं माझा हा सांधा बदल आहे, की माझं मन शांत होत आहे, मला काहीतरी छान सुचतंय आणि ते सगळं घेऊन मी पुन्हा माझ्या कामामध्ये येते. त्यामुळे हे ध्यान वगैरे हे तर भाग आहेतच, पण छंद हा तोच भाग आहे. त्यामुळे ही साधनं आहेत, त्याचा 100% उपयोग आहे आणि आपल्या पिंडानुसार आपल्याला जे आवडतं ते आपण करावं. या सगळ्याला देवाशी अटॅच केल्यामुळं मग हे जुनाट वाटायला लागलंय का, हे नॉन फॅन्सी वाटायला लागलंय का आणि अडचण झाली का? हो झाली आहे ना. सध्याच्या काळात विचाराल तर खरंच झालेली आहे. ते खरं कशाला, कमी मगाशी म्हटलं तसं, की हे धर्मा वगैरेशी सुद्धा बांधण्याची गरज नाही हो. हे सगळं माणसाशी संबंधित आहे आणि म्हणून मी म्हटलं, की अध्यात्म हे आत्माशी संबंधित आहे. आत्म, मग तो आत्मा असाही आत्मा आहे आणि असाही आत्मा आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याशी निगडीत आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही आता शेवटी श्रद्धा काम करते. जर एखाद्याला कृष्णाचं नाव घेऊन बरं वाटत असेल तर आपण त्याला असं सांगू नाही शकत, की नाही तू ह्याचं नाव नको घेऊस, तू ह्याचं घे. पण म्हणून त्याला देवाशी किंवा एखाद्या मूर्तीशी, एखाद्या धर्माशी बांधायची काहीही गरज नाही. आणि त्याच्यामुळे मग श्रद्धा नसलेल्या माणसांना तिथे जावं की नाही हा प्रश्न पडतो. मी मगाशी म्हटलं तसं ही साधनं आहेत, हे छंद आहेत म्हटलं तरी सुद्धा चालेल. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही रमत गेलात. आता नामस्मरणाचं उदाहरण घेऊया. तुम्ही रमत गेलात त्याच्यामध्ये तर तुम्हाला त्या पातळीवर जाता येतं. मग तुमची श्रद्धा बसते. म्हणजे माझ्या माहितीतच असे एक काका आहेत, मी नाव आता इथे सांगत नाही, दादरचे आहेत. त्यांनी मला सांगितलं, मी इतका नास्तिक होतो, मला माझ्या घरात देवाची तसबीर सुद्धा चालायची नाही. पण मी कोविडमध्ये
मला कोणीतरी सांगितलं तुम्ही हे करून बघा आणि मी म्हटलं करून तर बघू, काय हरकत आहे. आज मी एवढा रमतो की माझी रोजचं 10,000ची माझी आता साधना म्हणता येईल इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे काय झालं, कुठल्या देवाशी ते हे नाहीये, पण आता त्यांना ते पुन्हा घेऊन काही अनुभव आले असतील, या सगळ्यातनं आता त्यांची त्या नामावरती श्रद्धा दृढ झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्या एका धर्माशी, देवाशी, मूर्तीशी हे बांधण्याचं काही कारण नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. देव म्हणजे काय? आता कसं म्हणावं ह्याला, ती एक शक्ती म्हणूया आपण. मग त्याला कोणी निसर्ग म्हणेल, त्याला कोणी विज्ञान म्हणेल, त्याला कोणी आत्म म्हणेल. म्हणून आपल्याकडे तेच सांगितलंय ना, की परमात्मा ती ब्रह्मांडातली शक्ती आणि आपली शक्ती एकच आहे. विवेकानंदांनी तर शिक्षण विचारात एवढे छान सांगितलं, की तुम्ही विद्यार्थ्यांना ना अभावात्मक सांगू नका हो सारखं, की तुला हे येत नाही, तुला ते येत नाही. त्याला आधी कधीतरी जाणीव करून द्या, की त्याच्या अंतरंगात ती शक्ती आहे. त्याला उड्डाण करण्याची शक्ती आहे. उड्डाण म्हणजे पंख लावून नाही लगेच, पण उड्डाण म्हणजे त्याला खूप काही करण्याची शक्ती आहे. ती शक्ती त्याच्यापाशी आहे हे आधी सांगा. आपल्याकडे अध्यात्मामध्ये अहंकार असा जो शब्द वापरला जातो, तो अहंकार म्हणजे इगो या अर्थाने वापरला नाही जात. अध्यात्मातली त्याची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे असं मानलंय की ईशावास्यमिदं सर्वम, कणाकणात चराचरात इथे 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 सर्वत्र तोच आहे. बरोबर. मग आता असं असताना एकच एक काहीतरी आहे, असं असताना एक तुमचा आकार वेगळा झाला, एक माझा आकार वेगळा झाला, एक हा आकार वेगळा झाला, म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये वेगवेगळे आकार निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणायला लागले, म्हणून तो त्या ह्याच्यातनं वेगळा झालेला जो अहम आहे तो अहंकार आहे. हळूहळू तो अहंकार आपण लौकिकामध्ये मी अशा ह्याने येत गेला आणि तो इगोकडे गेला. पण त्याची याच्यातली टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. पण कित्येकदा विशेषतः क्रिएटिव्ह माणसांना हे जाणवतं की हे सुचतंय, हे अचानक होतंय, आणि त्याला दैवी म्हणतात लोक किंवा काही, पण हे आपल्या ताब्यात नाही आणि आपल्याकडे येतंय, हा फील असतो. ह्याला काय म्हणा? हा अनुभव आहे आणि हे होतं. सुचणं जे आहे ना, हे कोणीच नाही सांगू शकत. हे कसं घडतं हे सांगता येत नाही. मला पाडगावकरांशी मी जेव्हा गप्पा मारायचे तेव्हा, म्हणजे कार्यक्रमाच्या मध्ये, तेव्हा त्यांनी मला एकदा सांगितलं, तू काहीही विचार, पण कविता सुचते कशी विचारू नकोस, कारण याचं उत्तर माझ्यापाशी नाही. ते सुचणं आहे. आणि पूर्वीची आपली मंडळी एवढी कमाल होती. आता ओव्यांवरती मी निरक्षश्रीचं काव्य असा माझा अभ्यास करत होते, तर त्याच्यामध्ये ते करताना दिंडीमध्ये मी जेव्हा गेले, त्या बायकांशी जेव्हा संवाद साधला, तर तेव्हा एक आजीबाईंना सतत गात होत्या दिवसभर. तर मी पटकन त्यांना म्हटलं की कमाल आहे हो तुमची, काय रचता हो तुम्ही म्हटलं. तर त्या बाई पटकन म्हणाल्या, काही न शिकलेली बाई, ती म्हणाली, अहो आम्ही रचत नाही, आम्हाला सुचतं. तर हा जो भेद आहे ना, म्हटलं तर एका अक्षराचा भेद आहे फक्त, पण रचण्यामध्ये कर्ता अधोरेखित होतो, पण सुचण्यामध्ये कर्ता अधोरेखित होत नाही. आणि ज्याला हे इतकं कळतं ना, तो खाली नाव नाही घालत. मग त्यांना असं वाटतच नाही की हे मी केलंय. त्यांचं म्हणणंच असं आहे की हे आलंय, त्याला काय म्हणायचं हे माहिती नाही, त्याला हे कसं येतं हे माहिती नाही. तेंडुलकरांचं पुस्तक पण आहे ना, हे सगळं कुठून येतं खरंच नाही कळत, पण ते सुचतं. आणि अगदी मोठमोठे शास्त्रज्ञ सुद्धा हे म्हणतात की 99% पर्यंत आम्ही आमचे सगळे तुम्हाला अभ्यास दाखवू, आकडे दाखवू, हे दाखवू, त्याच्या पुढे काय घडतं हे कळत नाही. जसं बेन्झीनच्या शोधाबद्दल म्हटलेलं आहे की ते कधीतरी स्वप्नात दिसतं, कधीतरी आतून येतं. आणि आपल्याकडे संकल्पना अशी आहे की ज्ञान हे अंतरंगातच असतं, सगळं इथंच आहे, जे काही आहे ते बाहेर कुठेच नाही, जे सगळं आहे ते इथेच आहे. त्याला वेळ आली की ते प्रज्वलित होतं. म्हणून ज्ञान हे फक्त चेतवण्याची गोष्ट आहे आणि गुरु ते करतं, असं आपल्याकडचं अध्यात्म परंपरा सांगते. की ते पहिलं सांगतं की ते तुझ्यातच आहे, तुझं आहे तुझं पाशी, तत्त्वमसी, ते तूच आहेस, हे गुरु सांगतात. आणि सांगतात बाहेरची धाव बंद कर, ते तुझ्यातच आहे. हे कुणीतरी सांगावं लागतं. नाही मिळालं तर ते कधीतरी अंतरंगात स्फुरत असेल, त्याचा अनुभव नाही म्हणून आता अशी क्रियापद आपल्याला वापरावी लागतात की ते अंतरंगात स्फुरत असेल आणि त्याला सुचणे म्हणत असू. पण सुचतं ही गोष्ट खरंच आहे की आपल्याला डोक्यातही नसतं, रे हे कसं काय सुचलं. कित्येकांना साक्षात्कार होतो, कित्येकांची स्वप्न खरी होतात. साक्षात्कार, स्वप्न हा सुचण्याचाच प्रकार आहे, काही वेगळा आहे, किंवा ह्याच्याबद्दल आपल्या ऐतिहासिक किंवा पारंपरिक वाङ्मयात काही सांगितलंय? मला असं वाटतं की तुमची ती पातळी, जर तुम्ही त्या मनाची त्या पातळीवर जर गेलात तर तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे कसं की अतींद्रिय गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजायला लागतात. त्याच्यासाठी आपण ज्या संसारात अडकलेलं जे मन आहे त्याला ही गोष्ट शक्य नाहीये. पण ह्यातनं जो बाहेर पडलाय आणि हळूहळू ज्याची साधना पूर्णत्वानं व्हायला लागलीये, एकाग्रता व्हायला लागलीये, त्या एकाग्र झालेल्या माणसाला ह्या गोष्टी शक्य आहेत. आपली एकाग्रताच होत नाही.
अच्छा. एकाग्रता जर झाली माणसाची, एकतानता येणं ही किती गरजेची गोष्ट आहे. ते झालं तर असंख्य गोष्टी शक्य. पण आपलं मन इतकं विभाजित असतं प्रत्येक वेळेला, की आपण त्या सगळी शक्ती फोकस आपला एकावर होतं. जसं भिंगाचं आहे, की भिंगातनच ती काडी का जळते, तर सगळं एकत्र होऊन खाली येतं. आपलं सगळं इतकं आपण व्यग्र आहोत, कारण विविध अग्रांवरती आपलं मन उभं आहे. ते जेव्हा एकाग्र होईल, तेव्हा कदाचित तो साक्षात्कार, माझ्या मनात जी तळमळ आहे, ते प्रत्यक्ष मी तिथपर्यंत पोहोचू शकेन नाही. तर ते मला असं वाटतं ही त्या मनाची उन्नत अवस्था आहे, बुद्धीची उन्नत अवस्था आहे, की मी फक्त एकच, जसं अर्जुन म्हणाला, की मला दुसरं काही दिसत नाहीये. मला फक्त तो पक्षाचा डोळा दिसतोय, हे एकाग्र होणं आहे. आणि त्या एकाग्रतेमध्येच माणसाला साक्षात्कार होत असेल. या सगळ्यामध्ये आजच्या भाषेत ज्याला लक फॅक्टर म्हणू, ते आयुष्यात किती मॅटर करतं. आणि दुसरं ज्याला ओव्हेरियन थेअरी म्हणतात, की तुम्ही कुणाच्या पोटी जन्मता हे तुमच्या हातात नसतं. बरोबर. आणि खूपशा गोष्टी त्याच्यातून मिळतात. बरोबर. तुमचा भोवताल काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुमच्या आई वडिलांची सांपत्तिक परिस्थिती काय आहे, आणि त्याच्यावर तुमचं कर्म, तुमचं कर्तृत्व आणि तुमचं भविष्य ठरतं. बरोबर. अशा वेळेला जे माझ्या कर्तृत्वानं मला मिळालेलंच नाही, त्याच्यावरती मी पुढे जातो, त्याच्यावरती माझा इगो बनवतो. कित्येकदा तेही लक न मिळालेलं असतं, आणि ज्यांना हे मिळत नाही ते मात्र न्यूनगंडात राहतात. या भोवतालाकडे कसं बघायचं, या अँगल? गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी आहेत. एखादी गोष्ट घडते, तो वेगळ्या संदर्भात आलाय, पण तो आपण इथे लावूया, की कर्ता असायला पाहिजे, त्यांनी क्रिया केल्या पाहिजेत, त्यांनी साधनं वापरली पाहिजेत, त्याला एक अधिष्ठान असलं पाहिजे, आणि त्याला दैव असलं पाहिजे. आपण पटकन जेव्हा मग म्हणतो तेव्हा काय पाहिजे क्रियेला, आपण म्हणतो कर्ता हवा. पण गीतेमधल्या ह्या श्लोकात कर्ता, कर्म आणि साधन हे मध्यात बसवलेत, आणि 2 महत्वाचे खांब बाजूला लावलेत. एक अधिष्ठानाचा खांब आहे आणि एक दैवाचा खांब आहे. अधिष्ठान म्हणजे तुम्ही जे म्हणालात आता ते, की आपण कुठे जन्माला आलोय, आपलं भवताल काय आहे, याच्यावर माणसाचं खूप काही अवलंबून असतं. म्हणजे 2 समान बुद्धिमत्तेची मुलं आहेत, पण एकाला सगळं मिळालं तर तो नक्कीच जास्त प्रगती करणार आहे. दुसऱ्याला सगळं आहे, म्हणजे बुद्धिमत्ता दिलेली आहे, पण ते भवताल मिळालं नाही, ती जडणघडण व्हायला वेळ मिळाला नाही, किंवा तसंच घडलं नाही, तर त्याची वाढ होईल का? म्हणजे 2 झाडं आहेत, अगदी समान उंचीची आहेत. एकाला मी छान जिथं पाणी आहे, माती कसदार आहे अशा ठिकाणी लावणं, आणि ते दुसरं झाड एखाद्या रखरखीत ठिकाणी लावणं, याच्यामध्ये त्या 2 झाडांची वाढ फरक पडतो. ते अधिष्ठान आहे. त्यामुळे गीतेमध्ये अगदी स्पष्टच म्हटलंय, गीतेमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, की या सगळ्या गोष्टीवर आपला डोलारा उभा असतो, आणि त्याच्या पलीकडे दैव ही संकल्पना मात्र 100% मानलेली आहे. कारण काही गोष्टी या अज्ञात आहेत. म्हणजे 99% मी जर कार्य करत असेल तरी सुद्धा मला 100%ची खात्री नसते. आपण म्हणतो बघूया आता, बघूया का? तूच केलंयस ना, प्रत्येक पान तू वाचलंयस पुस्तकातलं, अगदी मनापासून अभ्यास केलाय, मग त्यांनी काय म्हटलं पाहिजे होतं, मला 100त 100 मिळालेच पाहिजे. पण असं असून सुद्धा आपण म्हणताना काय म्हणतो, बघूया, मी केलंय तर सगळं. 1% बघूया मध्ये देतो. साधं लग्नाच्या पत्रिकेमध्ये असतं की नाही, सगळं आपण ठरवतो, पण वरती काय लिहितो? कारण तो 1% आपल्या हातात नाही, आपल्याला माहिती आहे. अज्ञात गोष्टी आहेत. हळूहळू ह्या क्षेत्रामध्ये जे वाटचाल करतात ते तर नंतर असं म्हणतात, की 1%च माझ्याकडे, 99% माझ्याकडे नाहीत. हे नंतरचं त्यांचं रिअलायझेशन आहे. पण सर्वसामान्य माणसाला आपल्यालाही माहिती असतं, की 1% माझ्या हातात नाहीये, तो 1% त्या दैवाचा आहे. म्हणून दैवाला कधीच आपल्याकडे खारीज केलेलं नाहीये. काही गोष्टी अज्ञात असतात, आणि त्या तुमच्या कधीतरी अनुकूल असतील, कधीतरी प्रतिकूल असतील, पण त्या आहेत हे नक्की. म्हणून दैव कुठे खारीज केलेलं नाही, आपल्याकडे आहे. जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीयेत, पण त्या आहेत. त्याचा कधीतरी आपल्याला उपयोग होईल. दैव, सुदैव, दुर्दैव जे म्हणतो आपण, ते त्याच्यातनंच आलेले शब्द आहेत. याचा एक साईड इफेक्ट किंवा इम्पॅक्ट असा दिसतो, की खूप लोकांना सेल्फ कॉन्फिडन्स ही कमी राहते, किंवा कन्फ्युजन सोल्युशन कुछ पता नाही. अशा लोकांनी, की जे त्यांच्या हातात नाही या कारणामुळे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असणं, अशा लोकांनी मग या सगळ्याकडे कसं बघावं? मग ते प्रारब्धाला नावं ठेवतात, दैवाला नावं ठेवतात. अशा लोकांनी काय करावं? याच्यामध्ये एक गोष्ट माझे आजोबा फार छान सांगायचे. ते म्हणायचे, की आपल्या हातावरच्या रेषा आहेत ना, त्या ज्योतिषाला जरूर दाखवा, किंवा एखाद्या ह्याला, ते त्याचं शास्त्र तो नक्कीच सांगेल. पण एक लक्षात ठेवा, बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहेत करण्यातल्या. मला काय घडेल किंवा म्हणून मला काही जमत नाही असं म्हणण्यापेक्षा मी 100% प्रयत्न करतोय का? म्हणजे आपल्याला संपूर्णपणे स्वतःचीच पूर्णपणे परीक्षा घेणं सातत्यानं, स्वतःला खरोखरी त्या ह्याच्यात उभं करणं कोर्टाच्या त्या पिंजऱ्यामध्ये, हे आपण किती वेळा करतो? आपण बऱ्याचदा सबबी सांगतो, आपण आपला हे दुसऱ्यावरती फोडतो, पण आपण स्वतःची चाचपणी अशी कधी करतो?
आपण पटकन म्हणतो की आता वय झालंय ना म्हणून नंबर्स लक्षात राहत नाहीत किंवा अंक लक्षात राहत नाही. तर विनोबांनी साधा प्रश्न विचारला, डिग्री घेतल्यानंतर आपण काय पाठ केलं? म्हणजे माझी शक्ती माझ्यापाशी आहे, ती घासणं, ती उजळणं हे माझंच काम आहे. ते आपण करत नाही. पण आपण प्रत्येक ह्याच्यामुळे हे घडतंय, याच्यामुळे हे घडतंय, हे पटकन म्हणतो. हे सुद्धा आपल्याला लहानपणापासून शिकवायला लागेल की तू कुठे कमी पडलास ते बघ. हा एवढं लिहिलं, बाईंनी मार्कच दिले नाहीत, हे पटकन म्हटलं जातं. पालकही लगेच दुसऱ्या दिवशी पेपर घेऊन शाळेमध्ये येतात. पण त्याच्या आधी मुलाला पण विचारलं पाहिजे ना की बाबा रे, हे असंच उत्तर अपेक्षित आहे का तू लिहिलंयस नाही? तुझा धडा कुठे आहे? याच्यामध्ये काय कमतरता आहे? हा जोपर्यंत आपण हे देत नाही ना बाळकडू, म्हणून हे सगळं नंतरचं नाहीच आहे, हे त्या जडणघडणीच्या वयातलंच आहे सगळं. की तू तुझी चूक शोध आधी कुठे. हेच आपण बऱ्याचदा करत नाही. आपण पटकन दुसऱ्यावरती चूक हे करतो की ह्याचं असं झालं ना म्हणून असं झालं. आपल्याला खूप छान सांगितलंय समर्थांनी, पेरिले तैसे उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते. त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी, तुमचं खापर दुसऱ्यावरती फोडू नका. आपण स्वतः आधी चाचपणी करूया. जर माझ्यात एखादी गोष्ट कमी असेल, माझा कॉन्फिडन्स वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. ती हळूहळू कोणाचं तरी सहाय्य घेऊन, एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन, पण ते वाढवणं, मुळात माझ्यात कमतरता आहे हे मान्य करणं, तर तो वाढेल. मग मला कळतं की अच्छा, मी इथे कमी आहे, मी इथे वाढवलं पाहिजे. त्यामुळे स्वतःकडे तटस्थपणे बघून, स्वतःला सुद्धा त्या सगळ्या चाचण्यांमधनं नेऊन जर आपण पुढे गेलो, तर मला असं वाटतं की पटकन आपण दुसऱ्या कोणावरती दोषारोप करणार नाही किंवा दुसऱ्या कोणाला अशी हे म्हणणार नाही. तुम्ही संस्कृतमध्ये PhD झालेला आहात. आज माझ्यासारख्या कित्येकांनी माझ्यासह ठरवलं, इच्छा असली तरी आम्ही ना गीता वाचू शकणार, संस्कृतमध्ये नसली तरी मनाचे श्लोक वाचायला आमच्याकडं वेळ नाही, वेळ असली तरी प्रायोरिटी नाही, दासबोध वाचायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी कदाचित समजणारही नाही. हे सगळ्याचा तुमचा अभ्यास झालेला आहे. तर आमच्यासाठी या सगळ्याचं मर्म, कॉम्प्रहेन्सेशन आजच्या ChatGPTच्या भाषेत आकलन सांग. याच्यामध्ये एक पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं एक खूप छान 4 वाक्य आहेत. ते मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा थोडक्यात सारांश सगळ्याचा येईल असं नाही, पण काही भाग नक्की त्याच्यामध्ये येईल. ते असं म्हणायचे की किए बिना कुछ होता नहीं, म्हणजे याच्यात कर्मयोगाला. किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं. याच्यात आशावाद आला. किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं, काम करने की शक्ती तुझमें है. म्हणजे माझी आणि ती शक्ती आहे माझ्याकडे, भरभरून मला दिलेलं आहे. किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं, काम करने की शक्ती तुझमें है. काम करता जा, पुकारता जा. म्हणजे तू काम कर, पण तुला हे माहिती आहे की सगळं तुझ्या हातात नाही, म्हणून मग जे माहिती नाही त्याला हाक मार. काम करता जा, पुकारता जा, मदत तयार है. हा विश्वासही ठेव की तू जर खऱ्या भावनेनं, संपूर्ण श्रद्धेनं काम करायला सुरुवात केलीस, जे जे म्हणून येईल ते पूर्ण करत गेलास, तर ह्या जगात न देण्यासारखं काय किंवा न मिळण्यासारखं काय. त्यामुळे तो विश्वासही ठेव. म्हणजे याच्यात कर्मयोगाला, आशावादाला, माझ्या हातात सगळं नाही याचा ऍक्सेप्टन्स आला, पण मी काम करणार आहे आणि ते 100% करणार आहे आणि मग एवढं चांगलं केल्यानंतर मदत तयार आहे. ही जी सकारात्मकता आहे, मला वाटतं हा 5 ओळींचा हा मंत्र आजच्या काळात 100% उपयोगाचा आहे. अर्थातच की मला हे समजून घेण्यात अजून रस आहे, विशेषतः भाषेचा अभ्यासिका म्हणून, की काय काय फरक आहे या मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, भगवद्गीता असेल, माणसाच्या मनाबद्दल सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीतल्या लिटरेचरची खासियत काय आणि त्या प्रत्येकाच्यातलं वेगळेपण काय? खासियत असं आहे की मुळात इतक्या खोलवर विचार भारतीय अध्यात्मशास्त्रांनी केलेला आहे. मनाचा विचार केलेला आहे. प्रत्येक मन वेगळं आहे. त्या मनाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. म्हणजे म्हणतात ना की ही खरीच लोकशाही आहे. रामरक्षातला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अथ ध्यानम ध्यायेदा जानुबाहुम, त्याच्यामधली जर आपण बघितली तर माझ्या मुलीने तिच्या लहानपणी मला असा प्रश्न केला होता, आई ध्यायेत आ जानुबाहुम धृतशर धनुषम. त्यांनी हातामध्ये धनुष्य धरलाय आणि त्याच वेळेला म्हटलंय बद्ध पद्मासनस्थम. मग हे कसं? मग लक्षात आलं की प्रत्येक माणसाची काय म्हणू पिंड वेगळा आहे, त्याची आवड निवड वेगळी. मग तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ध्यान धरा. इतका सखोल विचार केलेला आहे की मला जर मी योग मार्गातली असेल तर मला कदाचित तो टणत्कार धनुष्याचा आवडणार नाही, पण मला ही बद्ध पद्मासन असणाऱ्या रामाची मूर्ती मला अधिक जवळची वाटेल. मी पटकन तो मार्ग माझा वाटेल मला. म्हणजे सगळ्या ग्रंथांनी मुळात प्रत्येक माणसाचं मन वेगळं असतं हे आधी मान्य केलेलं आहे. त्याला एकच एक चौकट घालून दिलेली नाहीये, पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यावरती काम करेल अशा काही गोष्टी नक्की सांगितलेल्या आहेत.
आणि ह्या सगळ्यामध्ये स्थितप्रज्ञत्व कायम सगळ्यांनी सांगितलंय. म्हणजे ही टर्म जरी गीतेमधली असली तरी मनाच्या श्लोकांमध्ये म्हणा किंवा तुकाराम महाराज म्हणा, प्रत्येकाने कुठेतरी येऊन ह्या स्थितप्रज्ञत्वाला आलेली आहेत माणसं. स्थितप्रज्ञत्व म्हणजे काय? या ये भी वाववा है, या वो भी वाववा है. दुःखेषु अनुद्विग्न मनाः, सुखेषु विगत स्पृहा. दुःखामध्ये उन्मळून पडू नये आणि सुखामध्ये हुरळून जाऊ नये. हा प्रत्येक संतांनी आपल्या मनाला दिलेला एक संदेश आहे. विनोबा ह्याच्यामुळेच गीतेला समत्व योग किंवा साम्य हे म्हणतात, की तुम्ही प्रत्येक गोष्ट समान पातळीवरती आणा. म्हणजे भावना ज्या आहेत त्या उचंबळणार आहेतच, पण काही क्षणांनी का होईना आपण थोडं शांत व्हायला पाहिजे आणि समत्वानं प्रत्येक गोष्टीकडे बघायला शिकलं पाहिजे. हा फार वरचा विचार आहे किंवा खूप अवघड आहे हे सगळं, पण हा विचार प्रत्येक ग्रंथांनी आपल्याला दिलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मन शांत असेल तर तुमचा विकास होतो. आणि म्हणून हे सगळं जे आहे ना ते शेवटी मन शांत करण्यासाठी आहे. मन सगळ्या सिद्धीचं कारण आहे. तुकाराम महाराज म्हणाले ते सगळी सिद्धी मनावरती अवलंबून असते, माझ्या मनावरती असतं. आणि म्हणून मन शांत असणं आणि ते सकारात्मक असणं हे सगळे ग्रंथ सकारात्मकतेकडे नेतात. कुठलाही ग्रंथ यातला आपल्याला असं सांगत नाही जाऊ दे सोडून दे आता कशाला एवढं करायचंय, ते तू करून बघ, करून तर बघ. अशा आता खरं तर गीता दुसऱ्या अध्यायात 6व्या-7व्या श्लोकात संपली असती. का काय म्हणाले अर्जुन? शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुला शरण आलोय ना, तू मला सांग बरं आता उपदेश कर. मी तुझा शिष्य आहे म्हटलंय. आणि गुरु आज्ञा ही अविचारणीय असं म्हटलंय. गुरुनी आदेश केला की तो करावाच लागतो. मग तिथेच का नाही संपली गीता? तू शिष्याच्या भूमिकेत आहेस. कृष्णाने सांगितलं युद्धस्व, नाही उठला. का? त्याचं मनात प्रश्न आहेत आणि कृष्णाने त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन केलेलं आहे. कारण जोपर्यंत माझं मन मला सहाय्यक होत नाही, जोपर्यंत तू तुझ्या मनाने करत नाहीस, तोपर्यंत गोष्टी पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा भगवंत काय म्हणाले की यथेच्छसी तथा कुरु. जर इच्छा असेल, मी सगळं सांगितलं पण तुझी इच्छा असेल तर तू कर, तुझं मन तुझ्या बरोबर आहे का बघ आणि मग कर. योग वासिष्ठामध्ये एक सुंदर श्लोक आहे की मनसैव कृतम कर्म न शरीरेण कृतम कृतम. रामा, क्रिया ह्या मनानेच होत असतात, देहाने नाही. मी याला नेहमी एक उदाहरण देते की मुलगा आला 10वीच्या परीक्षेत तर आपण त्याला काय सांगतो? मन लावून पेपर लिही. खरं काय सांगायला पाहिजे? पेन लावून पेपर लिही. पण पेन तेव्हाच चालणार आहे जेव्हा मन तुमच्या मागून त्याचा दट्ट्या असणार आहे त्यावेळेला. म्हणून मनाच्या ह्याच्याशिवाय क्रिया पूर्ण होत नाहीत. हे योग वासिष्ठामध्ये पण आपल्याला सांगितलंय. म्हणजे प्रत्येक ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये एक म्हणजे प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाची मती वेगळी आहे. याला पूर्णत्वानं हे दिलेलं आहे. प्रत्येकानं आपापल्या मतीप्रमाणे आपल्या आवडीनुसार आपला मार्ग निवडावा. निवडल्यानंतर मात्र त्या मार्गावर दृढ असावं. आपल्याला काही प्रश्न पडले तर आवर्जून समोरच्याला विचारावेत. पण ते सुद्धा केवळ त्यांनी सांगितलंय म्हणून स्वीकारू नका. तुमचं मनाचं निरसन शंकेचं होईपर्यंत विचारत राहा. आणि अशा रीतीनं तुम्ही एका ठिकाणी येता की तुमच्या मनातले प्रश्न संपतात, कुतूहल थोडी शांत होतात आणि मन शांत व्हायला लागतं. मन शांत झाल्यानंतर मला माझा मार्ग दिसतो. म्हणून हे सगळे ग्रंथ हे मन शांत करण्यासाठी आहेत. जेव्हा सगळं चांगलं चालू असतं तेव्हा सामान्यतः यातलं काही आठवत नाही. आणि जेव्हा संकट येतं तेव्हा हे सगळे आठवतात. कोविडच्या कालावधीत रोज रामरक्षा म्हणली जायची, आज म्हणली जात नाही, हे सत्य आहे. जेव्हा आपण कोणत्या तरी संकटात जातो त्यावेळी श्रीकृष्ण आठवतो, भगवद्गीता आठवती, तुकाराम महाराज आठवतात, ज्ञानेश्वर महाराज आठवतात. पण जेव्हा आपलं भारी चालू असतं तेव्हा यातलं कुणी आठवत नाही. कधी कधी तर देवही आठवत नाही. ही जी परिस्थिती आहे माणसाची, ही का आहे आणि मग माणसानं कसं वागावं यात काही गैर नाही, हे स्वाभाविक आहे. मी मगाशी म्हटलं तसं की हे का आठवतं आपल्याला? जेव्हा सगळं चांगलं चाललंय ना तेव्हा कुठेतरी असतं की मी सगळं बरोबर करतोय, हा एक भाव कुठेतरी मनात असतो. तेव्हा त्याचं श्रेय कुणालाही द्यायची आपली इच्छा नसते, अज्ञाताला सुद्धा नाही. तेव्हा आपल्याला म्हणून असं आठवत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आता माझ्याच्यानी काही घडणार नाही, आता मला कुणाची तरी मदत लागणार आहे. मग ती ज्ञात अज्ञात जी कोणी असेल मग माझ्याकडनं ते सुरू होतं. म्हणजे आपण 1% माझा नाही हे तेव्हा मान्य करतो. आणि हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये काय फार मोठं अयोग्य घडतं याच्यातला भाग नाही, हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून ते अध्यात्म मी आधी म्हटलं की ही जागरूकता आहे. सगळं माझं भारी चालू असताना सुद्धा मी काही क्षण कृतज्ञ राहायला पाहिजे, कृतज्ञपणाने नाही. की हे सगळं जेव्हा चालू आहे ना तेव्हा सुद्धा मी एक क्षण माझी जागृती असली पाहिजे. हे सगळं आहे पण तरीही तेव्हाही तो 1% दुसऱ्या कोणाचा तरी आहे. आणि जेव्हा मी विपरीत परिस्थितीमध्ये जाते
तेव्हा सुद्धा त्या न्यायाने तो 1% दुसऱ्या कुणाचा तरी जर आहे असं मला वाटतं, तर चांगल्या गोष्टीत सुद्धा तो आहे. आणि म्हणून तिथे जो कृतज्ञपणा आहे ना, ती जाणीव, ती जागृती म्हणजे अध्यात्म. दुसरं काही वेगळं नाही. खूप खूप आभार. अध्यात्म म्हणजे काय हे इतक्या ओघवत्या शैलीत प्रॅक्टिकली आम्हाला समजून घेता आलं. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलायला, अजून काही समजून घ्यायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.